हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये आपण पुणे विद्यापीठाने एक लेटेस्ट सर्क्युलर जाहीर केला आहे। हे सर्क्युलर जे विद्यार्थी 8 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान बॅकलॉग आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंटच्या एक्झाम्स देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आहे। पण काही विद्यार्थ्यांच्या अजून शंका आहेत की या एक्झामसाठी परीक्षा फॉर्म पुन्हा भरायचा आहे का, ईमेल आयडी रजिस्टर्ड ईमेल आयडी कसा बदलायचा, किंवा ही एक्झाम प्रॉक्टर्ड एक्झाम होणार आहे का, किंवा पास होण्यासाठी किती मार्क्स लागतील, असे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते। ते विद्यार्थ्यांचे प्रश्न या सर्क्युलरद्वारे विद्यापीठाने त्यांचे आन्सर्स दिले आहेत। चला तर मग वन बाय वन आपण जाणून घेऊ की या परीक्षेसाठी किंवा परीक्षा अर्ज परत भरता येतील का। तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की 5 डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने सर्व अभ्यासक्रमांच्या सर्व विषयांच्या नियमित म्हणजे लक्षात ठेवा रेग्युलर व अनुशेषांतर्गत म्हणजे बॅकलॉग परीक्षांचे अर्ज विद्यार्थ्यांना भरण्याकरिता उपलब्ध होतील। म्हणजे 5 डिसेंबर नंतर टप्प्याटप्प्याने जे विद्यार्थी आत्ता सेकंड इयरला, थर्ड सेमिस्टरला, थर्ड इयरला, फिफ्थ सेमिस्टरला आणि फोर्थ इयरला, 7th सेमिस्टरला असतील, म्हणजेच रेग्युलर सेमिस्टरला असतील, अशा विद्यार्थी एक्झाम फॉर्म भरू शकतात। ठीक आहे। पुन्हा याबाबतची सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर म्हणजे याबाबतची जी काही सूचना असेल ती विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जाहीर करण्यात येईल। दिनांक 8 डिसेंबरपासून जी एक्झाम होणार आहे या परीक्षाकरिता सद्यस्थितीमध्ये परीक्षा अर्ज किंवा विकल्प अर्ज भरता येणार नाहीत। म्हणजे लक्षात ठेवा, जे विद्यार्थी 8 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरच्या दरम्यान एक्झाम देणार आहेत, ठीक आहे, किंवा ज्यांचे अजून बॅकलॉग आहेत पण त्यांनी एक्झाम फॉर्मच भरला नव्हता, ते विद्यार्थी आता एक्झाम फॉर्म भरू शकणार नाहीत 8 डिसेंबरच्या एक्झामसाठी। ठीक आहे। नेक्स्ट सेकंड नंबर आहे की परीक्षेकरिता नोंदणीकृत ईमेल आय डी बदलायचा असेल तर आपल्याला तो काही विद्यार्थ्यांची ईमेल आय डी बदलायची असतील तर, किंवा काही विद्यार्थ्यांची ईमेल आय डी आहेत पण त्याचा पासवर्डच नाही आहे किंवा तो ॲक्टिव्हच नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या SPS म्हणजे स्टुडंट्स पोर्टल सिस्टीममध्ये ईमेल आय डी नोंदणीकृत केलेला आहे। ठीक आहे। तर शक्यतो सदर नोंदणीकृत ईमेल आय डीद्वारे विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे उचित ठरेल। म्हणजे जो तुम्ही ईमेल आय डी रजिस्टर केलेला आहे त्याच ईमेल आय डीद्वारा परीक्षा देणे तुम्हाला सोयीस्कर ठरेल। काही तांत्रिक कारणास्तव ईमेल आय डी बदलायचा असेल तर संबंधितांनी योग्य त्या कागदपत्रांसह व अर्जासह श्री ललित पवार व श्रीमती स्वाती बारहाते हे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत परीक्षा विभागामधील विद्यापीठाचे, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। ठीक आहे। नेक्स्ट एक्झाम प्रॉक्टेड असेल की नाही, हा विद्यार्थ्यांचा खूप क्वेश्चन आहे की एक्झाम प्रॉक्टेड असेल का नाही। तर विद्यापीठाने हे सर्क्युलरद्वारे जाहीर केलं की ही एक्झाम जे विद्यार्थी अनुशेषित किंवा श्रेणीनुसार बॅकलॉग किंवा परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंटसाठी परीक्षा देणार आहेत या अंशतः प्रॉक्टेड पद्धतीने होतील। ह्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे की या परीक्षा अंशतः प्रॉक्टेड पद्धतीने होतील। याकरिता AI बेस्ड इमेज प्रॉक्टरिंग आणि ॲनालिसिस ऑफ डाटा पद्धतीचा अवलंब करण्यात येईल। आणि या परीक्षाकरिता वापरण्यात येणारे जे गॅजेट्स असतील, मोबाईल असतील, त्यानंतर लॅपटॉप असेल, उपकरणामध्ये फ्रंट कॅमेरा समोरचा कॅमेरा असणे आवश्यक आहे। ठीक आहे। मग लक्षात ठेवा, पॉईंट टू बी नोटेड, फ्रंट कॅमेरा असणे गरजेचे आहे। नेक्स्ट पास होण्याकरिता किती मार्क्स लागतील, तर लक्षात ठेवा जी एक्झाम 8 डिसेंबर 2020 पासून होणार आहे ही एक्झाम 50 गुणांची असणार आहे आणि अभ्यासक्रम निहाय सत्र समाप्तीच्या परीक्षांच्या आराखड्यानुसार त्यांचे रूपांतर केले जाईल। म्हणजेच 100 मार्काचा पेपर जर असेल सिलेबसमध्ये आणि ही एक्झाम 50 मार्काची होणार आहे तर 50चे 100मध्ये कन्वर्ट करून ते तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। ठीक आहे। सदर अभ्यासक्रमासाठी उत्तीर्ण होण्याकरिता निश्चित केलेल्या गुणांनुसारच निकाल जाहीर होतील। ही जी काही एक्झाम होणार आहे, जे काही पासिंगची जी काही कंडिशन आहे त्या पासिंगच्या कंडिशन 100पैकी 40 असं पासिंगचं कंडिशन असेल तर 50पैकी ते कन्वर्जन 100मध्ये केलं जाईल आणि त्यानंतर किती मार्क्स पडतील 100पैकी 40च्या वरती असतील तर तुम्ही पास झालेले असाल। नेक्स्ट रेग्युलर सेमिस्टरच्या एक्झामचे काय, तर रेग्युलर सेमिस्टरची जी काही परीक्षा आहे त्या 5 डिसेंबर 2020 पासून सुरू असून म्हणजे त्यांची जी काही परीक्षा अर्ज आहेत ते 5 डिसेंबर नंतर सुरू होणार आहेत आणि त्यांची जी काही एक्झाम आहे ती जानेवारी 2021च्या मध्यानंतर सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा आयोजित केल्या जातील। म्हणजेच ही सेमिस्टरची एक्झाम जी आहे, जी करंट एक सेमिस्टर चालू आहे ना, जे विद्यार्थी करंट सेमिस्टरमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म 5 डिसेंबर नंतर म्हणजेच आज 4 डिसेंबर आहे तर उद्यापासूनच हे एक्झाम फॉर्म टप्प्याटप्प्याने सुटतील आणि
अशा विद्यार्थ्यांची एक्झाम ही जानेवारीच्या मिड म्हणजेच 15 तारखेनंतर कन्सिडर करू शैक्षणिक वर्षातील परीक्षा आयोजित केल्या जातील 20-21. ठीक आहे. त्यानंतर MCQची तयारी नेमकी कशी करायची याबद्दल विद्यापीठाने त्याचं सत्य व वास्तव त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञानार्जनासोबत परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. 3 किंवा 4 वर्षे खडतर अभ्यास करून मिळवलेल्या ज्ञानाचा परीक्षेमुळे एक चांगला शेवट होतो. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी त्यांनी काही इम्पॉर्टंट टिप्स दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने तुम्ही MCQची परीक्षा देणार आहात. आता काही विद्यार्थी हे फर्स्ट टाईम जर MCQ देत असतील तर MCQचा अर्थ काय होतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. एक क्वेश्चन असेल आणि त्याचे 4 पर्याय असतील, त्यापैकी तुम्हाला अचूक एक उत्तर सबमिट करायचं असेल. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत, ते मुद्दे आपण बघू. ठीक आहे. तर MCQ स्वरूपातील प्रश्नांचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या प्रश्नाचा हेतू काय असू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही MCQ पद्धतीचा अभ्यास करणार आहात त्यावेळी कोणत्या प्रश्नाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचा हेतू काय असेल हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर स्वरूपातील MCQ स्वरूपातील परीक्षेच्या प्रश्नांचे स्वरूप विद्यार्थ्याचे पुढील प्रकारे ज्ञान व क्षमता तपासण्याकरिता केला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आता 1 बाय 1 कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे थोडंसं आपण समरी बघू. पहिला आहे रिकॉल म्हणजे स्मरणशक्तीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्रश्नामध्ये आपण जे काही शिकलो आहे किंवा समजून घेतलेल्या माहितीच्या आधारे स्मरणशक्तीवर आधारित प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. जसं की व्याख्या, महत्त्वाचा कन्सेप्ट, फॅक्टर्स अँड फिगर्स. ठीक आहे. महत्त्वाची फॉर्म्युले, सूत्रे याबाबतीत स्मरणशक्तीवर आधारित प्रश्न तुम्हाला दिले जातील आणि ते तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहेत. सेकंड, कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच आकलन अथवा समजलेल्या ज्ञानावर आधारित प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी त्याच्या अभ्यास क्षेत्रात किंवा त्या विषयात शिकलेल्या ज्ञानाचे जे काही तुम्ही शिकलेलं आहे त्याचं आकलन अथवा समज किती आहे. ठीक आहे. म्हणजेच विद्यार्थ्याचे बेसिक अंडरस्टँडिंग किती आहे हे पाहण्याकरिता प्रश्न विचारले जातात कॉम्प्रिहेन्शनमध्ये. ठीक आहे. असे प्रश्न फक्त स्मरणशक्तीवर आधारित नसून त्याच्या पुढील विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेवर आधारित असतात. म्हणजेच नुसतेच आठवण्यापेक्षा त्याला किती, काय व कसं कळालं हे तपासण्याचा हेतू या प्रश्नामध्ये असतो. नेक्स्ट काय आहे की ॲप्लिकेशन अथवा उपयोजन आधारित प्रश्न म्हणजेच ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांच्या त्या विषयाच्या संदर्भातील प्रश्न सोडवताना लॉजिकल स्किल्स म्हणजेच तार्किक क्षमता किती आहे, कारणमीमांसा करण्याची क्षमता म्हणजेच रिझनिंग स्किल्स किती आहे हे तपासण्याकरिता अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. मागील प्रश्नापेक्षा हे प्रश्न थोडेसे पुढील पातळीवरचे असतात, ज्यामध्ये फक्त तुम्हाला शिकलेल्या कन्सेप्टचे उपयोजन म्हणजेच ॲप्लिकेशन करता आले पाहिजे. उदाहरणामध्ये नुसती सूत्रे माहीत असून उपयोग नाही, तर दिलेल्या प्रश्नातील माहितीनुसार त्या सूत्रांचा योग्य वापर तो कसा करायचा, ठीक आहे, याच्या कंडिशन्सप्रमाणे सोडवता आला पाहिजे. नेक्स्ट, ॲनालिसिस व सिंथेसिस म्हणजेच विश्लेषण व पृथक्करणात्मक प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याला काही माहिती दिली जाते व त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर आता ही माहिती केस स्टडीच्या माध्यमात पण असेल किंवा बार चार्ट किंवा पाय चार्ट किंवा कॉमन डाटा स्वरूपामध्ये पण असू शकते. तर या माहितीचा वापर करून त्यावर आधारित प्रश्न व त्याचे पर्याय दिलेले असतात. ठीक आहे. तर दिलेल्या माहितीचा वापर करून प्रश्नातील महत्त्वाचे विश्लेषण व पृथक्करण विद्यार्थी करतो. तसेच वरील 3 क्षमताचा वापर करणे पण गरजेचं आहे, जेणेकरून प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे. MCQ प्रकारातील प्रश्नांचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या टिप्स पण विद्यापीठाने दिलेल्या आहेत. तर पहिला महत्त्वाचा आहे की सर्व व्याख्या, संज्ञा, महत्त्वाच्या कन्सेप्ट, महत्त्वाची सूत्रे यांचा नीट अभ्यास करावा. दुसरा, अभ्यास करत असताना महत्त्वाच्या मुद्द्यावर MCQच्या स्वरूपात काय प्रश्न विचारले जाऊ शकतात व त्याच्याबरोबर पर्यायासह कोणती चुकीचे पर्याय दिले जाऊ शकते याचा विचार करा. या पद्धतीचा वापर म्हणजे योग्य उत्तरे नीट लक्षात राहतात व आठवतात. तिसरा आहे की रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजेच वाचताना वारंवार सर्व काही वाचण्याची गरज नाही, तर मुद्द्याचे, महत्त्वाचे व त्यावर बहुपर्यायी प्रश्न विचारता येऊ शकतात का त्यावर जास्त थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. चौथा आहे की अभ्यास करत असताना स्वतः प्रश्न काढण्याचा सराव करा. ठीक आहे. जेणेकरून हे करत असताना वरील 4 हेतू म्हणजेच प्रश्नांचे प्रकार तुमच्या लक्षात येतील आणि जेणेकरून तुमचा अभ्यास पण सोपा होईल. पाचवा महत्त्वाचा आहे की इंटरनेटवर तुमच्या विषयामधील तुमच्या सब्जेक्टच्या अभ्यासक्रमावरती सब्जेक्ट सिलेबसवरती काही प्रश्न MCQ टाईपचे असू शकतात. जसे की इंडिया बिक्स नावाची वेबसाईट आहे, त्यानंतर सॅन फाउंड्री नावाची आहे, एक्झाम वेदा नावाची वेबसाईट आहे, त्यावरती तुम्हाला
अभ्यासक्रमनिहाय MCQs भेटतील, तिथून पण तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर या MCQ प्रकारातील प्रश्न सोडवताना काही अजून त्यांनी टिप्स दिलेल्या आहेत की प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारे घाबरून जायचं नाही. विचारांची शांतता व मनाची एकाग्रता ह्या खूप गरजेचं आहेत प्रश्नपत्रिका आल्यानंतर. तर प्रश्नपत्रिकेवरील सर्व सूचना पहिल्यांदा व्यवस्थित वाचून घ्यायच्या, समजून घ्यायच्या. ठीक आहे. त्यानंतर पर्याय सिलेक्ट करण्याअगोदर थोडासा प्रश्न नीट वाचायचा, त्याखालील सगळे पर्याय नीट वाचा. आपल्या कन्सिडरेशनच्या किंवा गृहीतकाच्या आधारे न जाता त्या प्रश्नामध्ये नेमके काय दिलं आहे व काय विचारले आहे हे नीट समजून घेऊन मगच उत्तर देणे श्रेयस्कर ठरेल. मेथड ऑफ इलिमिनेशन म्हणजे चुकीचे पर्याय पहिल्यांदा बाजूला काढणे व बरोबर उत्तराकडे जाणे महत्त्वाचे ठरते. यामुळे वेळ वाचतो व पर्याय जो काय आपण सिलेक्ट केलेला आहे तो बरोबर असण्याची मदत होते. तर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर घाई गडबडीने न देता मनात आलेले उत्तर योग्य आहे का हे एकदा नीट चेक करा आणि मगच तो पर्याय सिलेक्ट करा. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रश्नपत्रिका किती मार्काची आहे व किती प्रश्नांची आहे व प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहेत हे पहिल्यांदा नीट पहा. त्यानंतर MCQ प्रकारच्या परीक्षा प्रकार असल्यामुळे वेळेकडे काटेकोरपणे लक्ष द्या. तुलनेने सोपे असलेले प्रश्न आधी सोडवण्यास काहीच हरकत नाही. म्हणजे काही परीक्षामध्ये एक्झाम्पल्स असतात, तर एक्झाम्पल्स थोडेसे बाजूला ठेवून जे जे इम्पॉर्टंट थेरॉटिकल पार्ट्स असतात डेफिनेशन वाईज, ठीक आहे, तर ते बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या टाईपचे प्रश्न पहिल्यांदा सॉल्व करा, नंतर थोडंसं अवघडकडे जा. स्वतःच्या क्षमतावर व अभ्यासावर विश्वास ठेवा. ठीक आहे. किंवा मित्र हो, त्यांनी अजून एक महत्त्वाचे सांगितलेलं आहे की या परीक्षेच्या काळामध्ये तुमचं मानसिक संतुलन टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याकरिता काही दिवस मानसिक शांतता घालवणाऱ्या जसे की कोरोनाच्या न्यूज आहेत, ठीक आहे, बातम्या आहेत, वायफळ गप्पा गोष्टी आहेत, हे थोडंसं टाळा. ठीक आहे. कारण स्वतःच्या क्षमतावर अभ्यासावर तुम्हाला विश्वास ठेवा. ठीक आहे. तर हे काही इम्पॉर्टंट महत्त्वाचे मुद्दे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी जाहीर केले आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसहित. तोपर्यंत धन्यवाद अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.